शेतकऱ्यांना आताची सर्वात मोठी अपडेट 13 मार्चला पी एम किसानचे 2,000 रुपये जमा 22वा हप्ता या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा. तर आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता 13 मार्चला पी एम किसानचा जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला हप्ता 22वा हप्ता इथं आता जमा होणार आहे. तर आता प्रतीक्षा संपली. तर आता 13 मार्चला जे की पी एम किसानचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे, जे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता या जिल्ह्यांमध्ये व याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 2026 आणि 27 करिता पहिला टप्पा 2000, दुसरा टप्पा 2000 आणि तिसरा टप्पा 2000 असे मिळून पी एम किसानचे जे की वार्षिक तुम्हाला 6,000 रुपये देण्यात येते. तर त्याचप्रमाणे आता नमोचे सुद्धा 6,000 असे मिळून तुमच्या खात्यामध्ये एकूण 12,000 रुपये जमा केले जाते. तर आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत? ज्या शेतकऱ्यांची पी एम किसानची नोंदणी पूर्ण आहेत, ओके आहे, KYC केलेली आहे. तर आता जर तुम्ही पी एम किसानची KYC केली नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा 22वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये इथं मिळणार नाही. आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी जोडलेलं असेल तरच तुम्हाला पैसे इथं येणार आहे. जमीन नोंदणी योग्य असणे आवश्यक आहे. ही माहिती 13 मार्च जे काही 13 मार्चला 2,000 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. यामध्ये आता कोणाला पैसे मिळणार नाहीत. आता ज्यांनी कोणी KYC केलेली नाही तर मी वारंवार सांगतो की बँकेची KYC कशी आहे, बँकेची KYC वेगळी आहे आणि पी एम किसानची KYC वेगळी आहे. तर आता हे दोन KYC तुम्हाला करून घ्यायचे आहे, 1 आणि 2. बँकेची KYC वेगळी आहे आणि पी एम किसानची KYC वेगळी आहे. बँकेची KYC बँकमध्ये जाऊन करा आणि पी एम किसानची KYC पी एम किसान पोर्टलवर जाऊन करायची आहे. यानंतर आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. चुकीचे बँक खाते दिले त्यामुळे पैसे येणार नाहीत. जमिनीचा तपशील चुकीचा आहे, योजनामध्ये अपात्र आहेत, तर अशा कारणामुळे तुम्हाला पैसे तर येणार नाहीत. यानंतर पैसे आले का ते कशा पद्धतीने तर तपासायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरती जा, बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा, आधार नंबर मोबाईल नंबर टाका, गेट डाटावरती क्लिक करा. त्याचप्रमाणे दुसरी जी पद्धत म्हणजे बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं स्टेट सिलेक्ट करा. महाराष्ट्रात आपला तालुका, जिल्हा, गावाचे नाव. गेट रिपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तिथं येऊन जाईल. त्यानंतर पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, 13 मार्चला पैसे आले नसतील तर घाबरू नका. यामध्ये KYC पूर्ण करा, बँक खाते आधार लिंकशी तपासा, CEC सेंटरला भेट द्या, पी एम किसानच्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करा. आता KYC कसे करायचे आहे तर आता यामध्ये महत्त्वाची अपडेट म्हणजे पी एम किसान पोर्टलवरती जा, KYC वरती क्लिक करा, आधार नंबर टाका, OTP टाका आणि OTP टाकल्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. 1च मिनिटाचं काम आहे KYC करण्याचं. ज्यांची कोणाची राहिलेली असेल तर अशाने KYC करून घ्या. दुसरं जे यामध्ये आहे आधार थ्रू करू शकता, CSC थ्रू म्हणजे बायोमेट्रिक थ्रू म्हणजे थंब लावून तुम्ही तुमची जे काही KYC आहे ते करू शकता CEC सेंटरवर जाऊन. 2 प्रक्रिया यामध्ये, एक OTPच्या थ्रू आणि दुसऱ्या बायोमेट्रिकच्या थ्रू. आता 13 मार्चला जे काही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये इथं जमा होणार आहे. आता यामध्ये जे की वाटप इथं सुरू झालेलं आहे, जे की 2,000 रुपये पी एम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता. आता या विभागामध्ये आता अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे. दुसरा जो विभाग येते आपला यामध्ये नागपूर विभाग. नागपूरमध्ये पहिलं जे ते नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर या दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता पी एम किसानचा जो काही 22वा हप्ता इथे खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर इथे आपला छत्रपती संभाजीनगर विभाग. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी. तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. यानंतर इथे आपलं नाशिक विभाग. नाशिक विभागामधील नाशिक आणि अहमदनगर दोनच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं धुळे, नंदुरबार, जळगाव. तर आता जे काही 2,000 रुपये इथं जमा होत आहे 22वा हप्ता. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर आता पुणे विभागामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर या जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर इथे कोकण विभागामधील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी झाल्याच्या नंतर आता
सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. महत्त्वाची अपडेट म्हणजे डी-बी-टी बँक खाते नसेल तर लिंक करून घ्या. प्रत्येक शेतकऱ्यांना 2,000 रुपये इथं मिळणार आहे. पैसे येण्यासाठी ई-के-वाय-सी आवश्यक आहे. तर नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, जर तुम्ही के-वाय-सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहेत.